आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। म्हातारा नेमका कोण आहे हे आपणास ज्ञात आहे ना? कोण आहे तो म्हातारा? माते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात महादेव आहेत। महादेव कसे शक्य आहे? मुनिवर, तुम्ही असत्य कथन करता आहात। उगाच काहीतरी रसून आम्हास आमच्या मार्गावरून दूर करू पाहता आहात। खरे सांगा तुम्हास येथे कोणी पाठवले? नाही माते नाही। अहो मी तुम्हाला तुमच्या मार्गापासून दूर करेन इतके धाडस माझ्यात नाही माते। मी सत्य कथन करीत आहे माते। ते देवाधिदेव महादेवच आहेत। परंतु त्यांचे येथे येण्याचे कारण काय असेल? नारायण नारायण माते, आता तुम्ही योग्य प्रश्न विचारलात। अहो महादेवच ते असेल त्यांचा काहीतरी हेतू। अहो ते भोलेनाथ आहेत। त्यांची भक्ती करणाऱ्या कुणाही साठी ते तत्क्षणी राहून जातात। मग ती भक्ती करणारा एखादा पुरुष असो वा स्त्री, आज्ञा असावी। तथास्तु। महादेव म्हाताऱ्याचे रूप घेऊन वावरतात आणि आम्हा समजलेही नाही। नाही असे असू शकत नाही। मुनिवर काहीतरी रचित कथन करत असणार। ते महादेव कसे असू शकतात? मी तर लोकांना त्यांचीच उपासना करायला सांगते, मग तेच त्यामध्ये अडथळे का आणतील? महादेव असतील तर नक्कीच काहीतरी खेळी असणार आणि याची उकल आम्हालाच करावी लागेल। त्यासाठी कैलासावर जावंच लागेल। तर काय होतं पुढे? पार्वती कैलासात जाऊन काय वेगळा नाट्य घडात काय? की महादेव मृत्यू लोकात काहीतरी वेगळा नाट्य घडवतील आणि नंदी त्याच्या प्रतिज्ञेबद्दल काय फळ मिळतला? तो त्याची प्रतिज्ञा पूर्ण करू शकतलो काय? आणि महादेव जा ते का आव्हान देतले ता तो पूर्ण करू शकतलो काय? स्वामी येथे नाहीत, कुठे गेले असतील? म्हणजे नारदाच्या बोलण्यात काही तथ्य तर नसेल ना? नाही, ह्याची योग्य वेळी शहानिशा करायलाच हवी। मी प्रासादात जाऊन पाहते। प्रणाम माते। कल्याण वस्तू। नंदी, महादेव माझ्या दृष्टीस पडले नाहीत। तुला काही त्यांचं ठाव ठिकाणा माहित आहे का? माते, तुमची ही अवस्था तर आम्ही गरीब पामराने काय करायचे? म्हणजे माते, आता काय सांगू तुम्हाला? महादेव हल्ली मला काहीच सांगत नाहीत। आधीसारखं काही बोलत नाहीत। काही महत्वाचं कार्य आहे असं सांगून निघून गेले। मी म्हटलं की मी देखील येतो तुमच्या सोबत तुमच्या सेवेला, तर माझ्यावरच क्रोधित झाले आणि म्हणाले काही गरज नाही, उगाच शेपटासारखा माझ्या मागे मागे फिरत जाऊ नकोस। आता तुम्हीच मला सांगा, माझं काही चुकलं का माते? हा नंदी नक्की खरं बोलतोय का माझ्याशी की हाही महादेवांच्या खेळाचा एक भाग आहे? हे महादेव, जर हा असा खेळ असेल तर मीही या खेळाला एक कलाटणी देते। माते सांगा ना, का तुम्ही पण आता माझ्यावर क्रोधित होणार? तुम्ही तरी असे करू नका। माझं काही चुकलं का माते? तुमच्याशिवाय मला कोणाचा आधार? तुमची सेवा करत राहणे हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो, पण ज्याची सेवा करायची ते पायच दूर गेल्यावर आम्ही पाहायचे तरी कुठे? नंदी बाळ, तुझं काही चुकलेलं नाही। महादेव संपूर्ण ब्रह्मांडाचे दैवत आहे। ते जनकल्याणासाठी कुठेतरी गेले असतील। तू चिंता करू नकोस। आणखी एक गोष्ट, तू कायम आमचा लाडका असणार आहेस।
कधीतरी वडीलधारी माणसे रागे धरतात, म्हणून मुलांनी असं रुसून बसायचं नसतं. तू चिंता करू नकोस. हे बघ, मी महादेवांना शोधण्यासाठी जातेय. कदाचित ते वैकुंठात विष्णूंना भेटायला गेले असते किंवा ब्रह्मदेवांकडे चर्चेसाठी गेले असते. तू चिंता करू नकोस. माते, मला महादेवांचा आदेश असल्यामुळे मी आपल्याशी खोटं बोललो. मला क्षमा करा. आपल्या या भक्तावरची तुमची कृपादृष्टी नेहमी अशीच राहू दे. आपली माझ्यावर असलेली कृपा किंचितही ढळू देऊ नका. नको, महादेवांची निद्राभंग नको करावयास. पण त्यांनी माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीचे काय झाले हे तर त्यांना सांगावयासच हवे. मी ते कार्य सिद्धीस नेऊनच आलो आहे हे त्यांना सांगावयासच हवे. नको नको, जर महादेवांची निद्राभंग झाली तर ते क्रोधित होणार. कोणी केले हे पातक म्हणून माझ्याकडे पाहणार. त्यांना कळणार की येथे माझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. मग मी कार्यसिद्धीस नेऊन आलो आहे म्हणून मला आशीर्वाद देण्याऐवजी निद्राभंग केली म्हणून मी शाप उशापाच्या फेऱ्यात अडकणार. नकोच ते. त्यापरी गप्पच राहणे उचित. नंदी, मी सोपवलेल्या जबाबदारीचे काय झाले? महादेव, आपल्या आदेशानुसार सर्व गोष्टी सिद्धीस लागल्या आहेत. मी येथून आधी कैलासात गेलो, तेथे माता पार्वतींना भेटलो आणि तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट रडून रडून त्यांना सांगितली. परंतु महादेव, मातेस हे सर्व असत्य कथन करताना मला अतीव यातना होत होते. तू व्यर्थ चिंता करू नकोस. तू प्रतिज्ञा पाळण्यासाठीच केलेस ना, मग त्याचे पातक तुला लागणार नाही. महादेव, मला चिंता पातक लागण्या न लागण्याची नाही आहे, परंतु मातेस आपण असत्य कथन केले याची आहे. त्यांना त्यामुळे अतीव दुःख झाले असणार याची आहे. नंदी, नियतीच्या चक्रात जे गरजेचे होते तेच तू केले आहेस. त्यामुळे उगाच चिंता करू नकोस. असे असेल तर ठीक आहे. बरं, तुला अजून एक कार्य करायचे आहे, तितकेच जबाबदारीचे, किंबहुना त्याही पेक्षा अधिकच जबाबदारीचे आहे. बोला महादेव, कोणते कार्य आहे? आहे एक कार्य. हा, पण तू तुझा विचार बदलणार नसशील तरच. नाहीतर आत्तासारखा इथे चिंताग्रस्त येऊन बसलास तर ते कार्य मी दुसरे कोणावर तरी सोपवेन. मग तू कैलासात जा, मी त्याच्या सवय थांबेन इथे. माझ्या जागी दुसरे कोणी? कदापि शक्य नाही. महाराज, तुम्ही सांगून तर बघा. माझ्या इतके समर्थपणे ते कोणीच पेलू शकणार नाही. अगदी योग्य बोललास. मलाही हेच अपेक्षित होते नंदी. हे घे, यातले वस्त्र परिधान कर. महादेव, आपण चुकून मला दुसरा कोणाचे तरी वस्त्र दिले आहात. अहो, हे कोणत्या तरी स्त्रीचे वस्त्र आहेत. आम्हास ते ज्ञात आहे नंदी, परंतु हेच वस्त्र योग्य आहे. म्हणजे म्हणजे
तुला आता स्त्री वेश धारण करायचा आहे नंदी. महादेव कसे शक्य आहे? मी नाही हे करू शकत. नंदी, तू मला तसा शब्दही दिला होतास आणि प्रतिज्ञाही घेतली होतीस की तुम्ही सांगितलेले सर्व कार्य मी पूर्ण करेन म्हणून. पण महादेव, त्या समय मला हे ज्ञात नव्हते की तुम्ही असे काहीतरी मला करायला सांगाल. नंदी, हे सर्व तू आधी ज्ञात करून घ्यायला हवे होतेस. आता तू मागे फिरू शकत नाहीस, अन्यथा तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावं लागेल. ठीक आहे, करतो जशी आपली आज्ञा. नंदी, म्हणूनच तू माझा सर्वात प्रिय आहेस. मी जिथे असतो तिथे तू माझ्या सवे असतोच. आता त्वरित स्त्रीवेश धारण कर. आता येऊ देत माता पार्वतीला कधीही. अगं, पण मी काय सांगतो आहे ते शांतपणे ऐकून तर घेशील? अहो, पण ते वस्त्र कोणासाठी घेऊन गेले हे विचारणे आपले कर्तव्य होते की नाही? आणि वस्त्रांचे सोडा, त्यांनी दागिने कशासाठी नेले म्हणते मी? आपल्या कष्टाने कमवलेली संपत्ती आहे ही. तुम्ही अशी त्यांना देऊन कशी टाकली? मला साधे विचारावेसे नाही वाटले. का केले तुम्ही नात असे? अगं, तो भला माणूस आहे, काहीतरी चांगला हेतू असणार म्हणूनच ते सर्व घेऊन गेला असणार. कुठला चांगला हेतू? असा कुठला चांगला हेतू होता की एवढे किमती सामान त्याने तुमच्याकडे मागितले? म्हणजे तुला चोरीची शंका येते? हे बघ, मला तर तसे काही वाटत नाहीये. छे छे, मला काही त्या दागिन्यांचा सोस नाही. ती चोरून नेओत की जाळून टाको, पण आपण अशी कष्टाने कमवलेली संपत्ती तुम्ही अविचाराने दिलीच कशी, हा माझा मुद्दा आहे. अगं, ते आपल्याला व्यापारात वेळोवेळी सहाय्य करतात, नवनवीन क्लुप्त्या सुचवतात, त्यामुळे आपल्याला व्यापारात फायदाही होतोय. मग अशा वेळी त्यांनी आपल्याकडे काही मागितलं तर ते आपण द्यायला नको का? छे बुवा, म्हणून आतापर्यंत कमवलेली संपत्ती अशी द्यायची? हे काही मला पटत नाही. अगं, पण कोण आहे? अच्छा, तुम्ही होय. या आत या. या. बसा. मी तुमच्यासाठी पाणी आणते. काय रे, तुमच्यात काही बिनसलंय का? तिच्या चेहऱ्यावरून सर्व काही कुशलमंगल नसल्यासारखी दिसत आहे. काही नाही आई, संसारातले नेहमीचे पती पत्नीचे वाद सुरू आहेत, बाकी काही नाही. वा, नेहमीचे वाद का? म्हणजे माझ्या कळवळ्याची काहीही किंमत नाही. अरे थांबा थांबा, हसे भांडू नका. नक्की काय घडले आहे मला याची कल्पना तरी द्या. मी सांगते, हे हल्ली स्वतःच्या मनात येईल तसे वागतात. गृही काहीही विचारत नाहीत. आता मला सांगा आई, प्रत्येक गोष्ट मी हिला विचारून का करणार आहे? हो का? ऐका आई, आपल्या त्या म्हातार बुवांनी यांच्याकडे स्त्रीची वस्त्रे आणि दागिने मागितले आणि ह्यांनी कुठलाही विचार न करता त्यांना खुशाल देऊ केले. मला सांगा आई, अशी अविचाराने आपली संपत्ती कुणाला देणे योग्य आहे का? हे बघा आई, तो भला माणूस आहे, मला तो त्या सर्व वस्तू परत देणार आहे आणि एवढ्यासाठी ही का चिडली आहे हेच मला कळेनासे झाले. अहो, ते म्हातार बुवा आपल्याकडे राहायला आल्यापासून त्यांच्यासोबत एक तरी स्त्री होती का? मग मध्येच ही स्त्री कोठून आली? आणि या वयात दागिने त्यांनी 56 होत. मला काही त्याची हाव नाही, परंतु आपण कष्टाने कमवलेले असतात ते. निदान ते कशासाठी मागतायत हे तरी समजून घ्यावे की नाही? नाहीतर प्रत्येक जण येऊन तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत राहील. एवढेच ना, मग एवढ्यासाठी कशाला उगाच भांडताय? ते म्हातारे बाबा चांगले आहेत. नेले असेल एखाद्या गरजवंताला देण्यासाठी. त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. एखादी गोष्ट दान केली ना की त्याचा विचार परत करायचा नसतो. ते म्हातारे बाबा आहेत ना, ते भोळे आहेत, मनाने फार मोठे आहेत आणि त्यांना एखादी गोष्ट दिली ना
की ती दुपटीने परत येते, हे लक्षात ठेवा. अरे ह्या एकदम त्या म्हातार बाबांबद्दल एवढं चांगलं का बोलतायत? असू द्या, जे झालं ते विसरून जा. आणि आता अजिबात भांडू नका हा. तुमचे दागिने तुम्हाला परत मिळतील. अरे मुलांनो, ते म्हातारे बाबा कोठे दिसले का? नाही बा, पण तुम्ही शोधताय का? ते आपल्या कामात नेहमीच व्यत्यय निर्माण करतायत. अरे तुला काय करायचं आहे ते? आजी, मी त्याला शिवलिंगाजवळ जाताना पाहिले. हो का? बर बर, पाहते मी. महादेव, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखले नाही, परंतु आता मीही तुमच्या खेळात सहभागी होते. काय बाई म्हणावे आज, एवढ्या शांतपणे निद्राधीन होता तरी कसे येते? गावात वेताळाचे संकट वाऱ्यासारखे फिरते आहे. समोर येईल त्यास त्याच्या परिणामांना भोगावे लागते आहे. आणि हा म्हातारा दिवसा ढवळ्या शांतपणे निद्राधीन झाला आहे. लोकांना होत असलेल्या त्रासाची याला जराही चिंता नाही, कशाचे सोयीसुतक नाही. अहो, अशांना माणूस म्हणायचे का काय म्हणायचे? अशा लोकांपासून ना 4 हात लांब असलेलेच बरे. अशांशी ना मैत्री बरी ना शत्रुत्व बरे. अगे म्हातारे, 4 हात लांबच बरे म्हणतेस ना, मग कशाला कानाशी येऊन सांगतेस? आणि सोडून दे ना माझा नाद. आणि माझ्या खुरापती काढायला तुला कोणी सांगितलं? खुरापती? मी काढते खुरापती? बोला ना, मी काढते का? मग इथे दुसरं कोणी आहे? हे बघा, मी खुरापती काढत नाही, उलट लोकांना जागृत करते. जागृत. स्वामी, स्वामी, स्वामी कोण म्हणाले? स्वामी, तुम्ही असे निद्राधीन असताना अचानक बडबडायला का लागलात? आणि ही कोण? ही तुमच्या निद्रेत बाधा आणते आहे का? ही का तुम्हाला दोष लावते आहे? हे काय नवीन नाट्य? आता ही कोण आहे? लावण्यमती, तू चिंता करू नकोस. काही काही लोकांना मुद्दाम आपणच आपल्याला जखम काढून घ्यायची सवय असते. आता मी निद्रेतून उठलो आहे, तेव्हा या म्हातारीची आता काही थडगत नाही. नको स्वामी, तुम्ही उगाच हिच्या नादी लागू नका. आपली योग्यता केवढी, तुम्ही हिच्या नादी लागणे आपणास शोभत नाही स्वामी. ए बाई, आधी तू कोण आहे हे सांग आम्हास. आम्हास? बाप रे, आणि तुला काय करायचं आहे ती कोण आहे ते जाणून? तू जा आपल्या वाट्याने. उगाच लोकांच्या संसारात आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस.
मला ज्ञात आहे ती कोण आहे ते, आणि तिलाही ज्ञात आहे मी कोण आहे ते. काय म्हणाला? संसारात? कुठल्या संसारात? कोणाच्या संसारात? जगाच्या संसारात. हो का? मग इतके दिवस ही बाई कोठे होती? कोठून अचानक अवतरली? बोला की. तुला काय करायचं आहे? कोण कधी आले कुठून आले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुला इतकेही ज्ञात नाही का? याच्यात आपण नाक खुपसू नये. यापुढे मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. तू इथून जाणार नशील तर आम्ही जाऊ. त्याची काही गरज नाही. तुम्हाला थांबायचे, तुम्ही दोघे इथे खुशाल थांबा. मी जाते. महादेव, काय वाटले असेल मातेच्या मनाला? काय वाटलं असेल त्यांना महादेव? त्यांना जर उद्या कळले की लावण्यवती म्हणजे नंदी आहे तर त्यांची माझ्यावरची ममता कमी होईल महादेव. नंदी, असे काहीही होणार नाही. तू चिंता करू नकोस. तुम्ही म्हणताय ते खरंय.